SRA कडून जबरदस्तीची तोडफोड, 1500 पेक्षा अधिक रहिवासी बेघर। घाटीपाडा मुलुंड पश्चिम येथे SRA कडून जबरदस्तीची तोडफोड करण्यात येत असून 250 हून अधिक झोपड्या पाडल्या जात आहेत, ज्यामुळे 1500 पेक्षा अधिक रहिवासी बेघर होत आहेत। अत्यंत दुःखद बाब म्हणजे सध्याच्या तारखेची कोणतीही नवीन SRA नोटीस रहिवाशांना मिळालेली नाही। शेवटीची नोटीस नोव्हेंबर महिन्यात मिळाली होती। रहिवासी केवळ 1 आठवड्याची मुदत मागत आहेत, जेणेकरून ते शांततेने स्थलांतर करू शकतील। तरीही त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। रहिवासी स्थलांतरास नकार देत नाहीत, मग अशी जबरदस्ती का? मानवतेच्या दृष्टीने फक्त 7 दिवसांची मुदत देणं इतके अन्यायकारक आहे का? या कारवाईचा परिणाम मुलुंडमधील 1500 हून अधिक लोकांवर होत असून त्यातील 95% पेक्षा जास्त कुटुंबे मराठी आहेत, जी अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत।